हा आपला एंट्रन्स आहे. एंट्रन्स ईस्ट वेस्ट आहे, वास्तूचं इश्यू आहे. आणि हा आपला मोठं स्पेशियस लिव्हिंग रूम 1 BHK मधला. मित्रांनो, आज जे घराचे आहेत तुम्ही बघणार आहे ते एक 1 BHK आहे, 620 स्क्वेअर फीटचं. लोकेशन डोंबिवली वेस्ट अनमोल नगरीमध्ये आहे. ह्याचं जे टोटल एरिया आहे 620 स्क्वेअर फीट आहे. यामध्ये तुम्हाला मोठी बाल्कनी भेटते. 7 माळ्याचं 4 विंगचा हा कॉम्प्लेक्स आहे. बाहेरचं ऑलरेडी तुम्ही परिसर बघून बघितलं. आणि आपला हा फ्लॅट 5व्या माळ्याला आहे. 5व्या माळ्यावर असल्यामुळे फ्लॅटमध्ये आपल्याला चांगलं व्हेंटिलेशन, प्रकाश हे सर्व भेटतं. हॉल बघून घेतलं. किचन, टॉयलेट, बाथरूम आणि बेडरूम तुम्हाला दाखवूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आतापर्यंत व्हिडिओ लाईक नाही केलं तर लाईक करून घ्या. चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. हा आपला 1 BHK मधला किचन पण एकदम मोठा आहे. यामध्ये तुम्ही जर 1-1.5 लाखाचं काम केलं, ट्रॉली, कॅबिनेट वगैरे सर्व बनवलं तर जबरदस्त आपला हा घर होऊन जाणार. आपलं सर्व्हिस प्लॅटफॉर्म. पाणी इकडे 2 टाइम येतो, सकाळ संध्याकाळ. लाईट मीटर MSCBचं आहे. सोसायटीला 10 वर्ष झालेलं आहे. लीगल टायटल सर्व काही क्लिअर आहे. तुम्हाला कोणत्या पण बँकेचं यामध्ये लोन होऊन जाणार. हा आपला बाथरूम. सोसायटी रजिस्टर झालेली आहे, कन्व्हेन्स पण झालेली आहे. तुम्हाला कोणतं पण बँकेचं यामधून 90% लोन होऊन जाणार. म्हणजे डाऊन पेमेंट तुम्हाला 5 ते 7 लाख रुपये करावं लागेल. बेडरूम पण दाखवूया. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ आतापर्यंत लाईक नाही केलं. हा आपलं बघा, जबरदस्त आपलं स्पेशियस लिव्हिंग रूम मधला बेडरूम आहे हा आपला. आणि तुम्हाला अगोदर बोललं 5व्या माळ्यामध्ये असल्यामुळे आपल्याला चांगलं व्हेंटिलेशन, प्रकाश, सनलाईट भेटतो. आणि समोर एकदम मोकळी जागा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे घर कसं वाटलं प्लीज कमेंट करून सांगा. प्राइस बघितलं तर या फ्लॅटची 40 लाख रुपये आहे, थोडंफार नेगोशिएबल. हा एक 1 BHK आहे, 620 स्क्वेअर फीटचं रिसेलचं फ्लॅट आहे. लोकेशन डोंबिवली वेस्ट अनमोल नगरीमध्ये. सोसायटीला 10 वर्ष झालेलं आहे. प्राइस बघितलं तर 40 लाख रुपये, थोडंफार नेगोशिएबल. लीगल टायटल सर्व क्लिअर आहे. कोणत्या पण बँकेचा लोन होऊन जाणार. यामध्ये तुम्हाला मोठी बाल्कनी भेटते. सोसायटीचं बाहेरचं तुम्ही ऑलरेडी बघून घेतलं परिसर. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप आभार. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.